येऊ घातलेल्या सटाणा नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिला राखीव ठरल्याने काँग्रेस पक्षाकडून सक्षम उमेदवार तयार असून सर्व 12 प्रभागांमध्ये नगरसेवक पदांसाठीही पक्षाचे इच्छुक कार्यकर्ते तयार आहेत. मात्र समविचारी पक्षांशी चर्चा व निर्णय झाल्यानंतरच काँग्रेस आपली अधिकृत भूमिका जाहीर करेल, असे मत पक्षाचे निरीक्षक डॉक्टर दरबारसिंग गिरासे यांनी व्यक्त केले. सटाण्यात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना डॉक्टर गिरासे म्हणाले की राज्यातील समविचारी पक्षांशी वरिष्ठ पातळीवर बैठकांच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. सटाणा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये नवीन स्फूर्ती निर्माण व्हावी या उद्देशाने संवाद साधला आहे. सध्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच 24 नगरसेवक पदांसाठी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आज महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. मी सटाणा शहर आणि सटाणा विधानसभा क्षेत्राचा निरीक्षक या नात्याने सटाणा शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार आम्ही महिला ओबीसी असल्या तरीसुद्धा देण्यासाठी सक्षम आहोत. त्यानंतर ज्या 12 प्रभाग आहेत त्याच्यामध्ये 24 उमेदवार देऊन काँग्रेस पक्ष हा एकतर्फी निवडणूक लढवण्यास आज सज्ज आहे. वारंवार सटाणा शहरामध्ये येऊन काँग्रेस पक्ष कसा बळकट होईल याच्यासाठी निरीक्षक या नात्याने मी प्रयत्न करतो आणि ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून समविचारी पक्षांची युती करायची की नाही करायची हा निर्णय आम्ही भविष्यात घेऊ. या बैठकीत खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, जिल्हाध्यक्ष रमेश काहंडोळे, ज्येष्ठ नेते यशवंत बापू अहिरे, साखरचंद कांक्रिया, तालुकाध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील, डॉक्टर दिनेश बच्छाव, प्रकाश देवरे, कृष्णा खैरनार, शहराध्यक्ष किशोर कदम, प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते, रेखाताई पवार, रवी पवार, संजय जोपळे, प्रवीण पवार, सुरेश कांक्रेज, गजानन ठाकरे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले. दरम्यान राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरातील काही विकास कामांचे भूमिपूजन खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. काँग्रेस पक्षाच्या पुढील रणनीतीकडे आता सटाणा शहरातील राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा.